घरी बनवलेले आहे सोलर सिस्टीम। तर ह्याच्यासाठी आम्हाला एक मिळालेली आहे सोलर प्लेट, आणि ही जी सोलर प्लेट आहे ती आम्हाला मिळालेली आहे बंगारमधून, किंवा तुम्ही बाहेरून पण आणू शकता। तर त्यांनी आम्हाला 500 ते 1000 रुपयाला दिली होती। तर ह्या प्लेटची कॅपॅसिटी आहे 50 वॅट। तर त्याच्यासाठी ही एक 100 रुपयाची वायर आणलेली आहे त्या प्लेटला कनेक्ट करून, आणि ती वायर इकडे कनेक्ट केलेली आहे 12 व्होल्टच्या बॅटरीला। तर ही 12 व्होल्टची बॅटरी आहे ती वापरलेल्या पंपाची आहे। तर याची बॅटरीची एवढी काय कॅपॅसिटी नाही, तरी पण फोन वगैरे किंवा लाईटीसाठी याचा चांगला वापर होतो आहे। नवीन बॅटरी घ्यायची म्हटलं तर तुम्हाला 1000 ते 1200 रुपये लागतील। आणि त्याच्यानंतर आम्ही हा आणलेला आहे कन्व्हर्टर, जो 12 व्होल्ट बॅटरीवरचा कन्वर्ट करतो 200 वॅटमध्ये। तर याच्यावर तुम्ही लॅपटॉप, फोन वगैरे किंवा बाकीच्या सर्व गोष्टी काही चार्जिंग करू शकता। आणि याला इथे दिलेले आहेत USB केबल। तर 4 USB केबल फोनसाठी चार्जिंग लावू शकता, आणि त्याच्यामधून 2 अँपिअर एवढा करंट दिला जातो। तर हे जे आहे कन्व्हर्टर हे आम्हाला 2500 रुपयाला बसलेले आहे, आणि हे कारसाठी, बाईकसाठी त्याला इथे असे फ्रंट पिन लावलेले आहे। तर अशा प्रकारे घरच्या घरी आम्ही इन्व्हर्टर केला, आणि हा माझा फोन चार्जिंगला सुरू आहे। आता इकडे एक शेजारचा फोन आहे, पण त्याला सी टाईप बसत नाही, नाहीतर चेक केला असतं। तर अशा प्रकारे आमचं दिवसभर फोन, लॅपटॉप वगैरे सी टाईपचे चार्जिंग होतात, आणि रात्री आम्हाला ह्याचा उजेड वगैरे मिळतो। आणि ही प्लेट आम्ही अशी उन्हात ठेवलेली आहे। तर तुम्हाला कसं वाटलं हे सांगा।